नमस्कार सर्वांना. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 27 जानेवारीच्या भागात असं पाहायला मिळतं की सारंगला फोन येतो. सारंग हा फोनवर बोलत असतो. तो म्हणतो की हो, मीच बुक केलेलं आहे आणि तुम्ही काय म्हणताय? तुम्हाला फक्त मी एका टेबलची रिक्वेस्ट करत आहे. एक टेबल अरेंज करता येणं शक्य नाही का? असं सारंग बोलत असतो. तो म्हणतो की मी रूपम कॉस्मेटिक्सचा मालक बोलतोय. आतापर्यंत तुमच्या हॉटेलमध्ये आम्ही किती मीटिंग अरेंज केल्या आहेत आणि तुम्ही मला एका टेबलसाठी नाही म्हणताय. तर इकडे असं पाहायला मिळतं की मग सारंग तिथून निघून जातो आणि तेवढ्यात निघत असतानाच तिथे बाईकवरून देवा येतो आणि देवा त्याला म्हणतो की शैतान का नाम लिया और शैतान हाजीर असं म्हण उगीच नाही निघाली. तर देवा म्हणतो की माहीत नाही आणि सारंग म्हणतो आपण खूप भेटतोय असं नाही वाटत का तुम्हाला? तर हा बहुतेक योगायोग असावा असं देवा म्हणतो. मात्र देवा म्हणतो की एवढा विचार करायचा नाही. आत्ताचा जो क्षण आहे तो आनंदात घालवायचा. सारंग म्हणतो ठीक आहे, येतो मी. त्यानंतर देवा म्हणतो की असं कसं आपण भेटलो आहोत, म्हणजे वरच्याचीच काहीतरी इच्छा असेल, काहीतरी कारण असेल म्हणूनच आपण भेटलो आहोत. चल बोल, काय तुझी अडचण आहे? तेव्हा सारंग म्हणतो की काय बोलू? तर देवा म्हणतो की तुझ्या चेहऱ्यावर मला टेन्शन दिसत आहे. काय टेन्शन आहे सांग? सारंग हा खरंच टेन्शनमध्ये असतो. तेव्हा सारंग म्हणतो की हो, मला टेन्शन आहे. हे तुला कसं समजलं? देवा म्हणतो की वरच्याने आपल्याला भेटवलं ना, तर मग नक्कीच काही तर त्याचा उद्देश असेल. चल बोल, तुझं काय टेन्शन आहे? तेव्हा सारंग म्हणतो हो, थोडासा मी गोंधळलेला आहे, परंतु यावर तू काय म्हणजे उपाय काढशील? तर देवा म्हणतो की तू सांगून तर बघ, मी नक्कीच यावर काहीतरी उपाय सांगेन. तर सारंग म्हणतो की एक मुलगी आहे, म्हणजे माझ्या ओळखीची आहे. तर देवा म्हणतो की गर्लफ्रेंड आहे का? तर सारंग म्हणतो की नाही, परंतु माझ्या जवळचीच ओळखीची आहे आणि थोडी स्पेशल आहे. मला तिला सॉरी म्हणायचं आहे, परंतु मी म्हणू शकत नाही. मी ठरवलं होतं की मी तिला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाईल आणि तिथे सॉरी म्हणेल, परंतु काय माहिती सगळेच हॉटेल बुक आहेत. एकसुद्धा टेबल अरेंज करणं माझ्यासाठी आता अवघड झालेलं आहे. तेव्हा देवा म्हणतो की तुला काय वाटलं की 5 स्टार हॉटेलमध्ये ती खुश होईल आणि तुला जे हवं आहे ते साध्य होईल? असं नाही. सारंग म्हणतो असं कसं? प्रत्येक मुलगी 5 स्टार हॉटेलमध्ये नेल्यानंतर खुशच होते, असं कॉमन आहे. तेव्हा देवा म्हणतो की इथेच तर प्रॉब्लेम आहे. अशा वेळेस समोरच्याला काय आवडतं ना याचा विचार करायचा आणि त्याला जे पसंत आहे तेच तू करायचं. फक्त पैसा, बंगला, गाडी यावर भावना बनत नाहीत, तर भावना बनतात समोरच्याच्या मनाचा विचार केल्यानंतर. त्याच्या मनाचा विचार करायचा आणि अशी गोष्ट करायची की त्याला मनातून वाटलं पाहिजे की या पैसा, गाडी, बंगला याने काही होणार नाही. फक्त खरं मनातून प्रेम असायला हवं, जेणेकरून तिच्या मनातल्या गोष्टी तुला समजतील आणि तीसुद्धा तुझ्या मनातलं ओळखेल. यालाच भावना म्हणतात. देवा म्हणतो की तू जे काही करशील ना ते काहीतरी वेगळं करायला हवं. मग सारंगला समजतं की देवाला नक्की काय म्हणायचं आहे आणि सारंग म्हणतो की हो ना, मी खूपच गोष्टी अवघड करून ठेवल्या होत्या, परंतु आता मला समजलं आहे आणि तो देवाचे आभार मानतो. तर देवा म्हणतो की हो ना, आपणच सगळ्या गोष्टी अवघड करून ठेवतो. सगळं काही साधं सरळ सोपं असतं आणि आपण मात्र अवघडात जातो. तर सारंग म्हणतो खरं आहे तुझं आणि मग देवा निघतो. तो म्हणतो की आता माझा वेळ झालेला आहे, मी निघतो. देवा तिथून निघून जातो आणि सारंग विचार करतो की आता सावलीला काय हवं असेल? मी तर तिला कधी कोणाकडे काही मागताना पाहिलं नाही. तिला कसलीच अपेक्षा नसते. तिचा जीव फक्त तिच्या कुटुंबावर आहे. तिचा भाव तिच्या विठ्ठलावर आहे. ती तिच्या कामाचाच वेळ घालवते आणि दुसऱ्यासाठी जगतानाच मी तिला पाहिलं आहे. तिला स्वतःचं आयुष्य जगण्याचं म्हणजे असं काहीच नाही आहे. तिच्यासाठी काहीतरी करायला हवं असं सारंग विचार करत असतो. इकडे सावली ही विठ्ठलासमोर हात जोडून उभा असते. ती म्हणते की विठ्ठला, मला माहिती नाही, परंतु मला आज जगन्नाथजींची आठवण येत आहे. त्या दिवशी जे काही झालं ते सगळं
होऊन गेलं, परंतु मी रागाच्या भरामध्ये खूप काही बोलून गेले. त्यानंतर मी विचार केला की ते मला त्यांची मुलगी म्हणतात आणि ते माझ्यासोबत असं नाही करणार. आणि मग ती विठ्ठलाला म्हणते की अगोदरच त्यांची मुलगी गेल्याने ते दुःखी असतात आणि मला त्यांना आणखीन त्रास द्यायची इच्छा नाही. जर विठ्ठला मी त्यांची बाजू घेतली तर मग माझ्या सासरच्यांचं काय? मी मात्र मग या दोन्हींच्यामध्ये सापडते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सारंग सरांचं सुद्धा काही समजत नाही. ते सुद्धा माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असे म्हणतात, परंतु बोलत नाही. माझ्या आयुष्यामध्ये काही नवीन संकट तर येणार नाही ना, असं ती विठ्ठलासमोर हात जोडत असते आणि विठ्ठलाला बोलत असते आणि विठ्ठलाला प्रार्थना करते की जे काही होणार आहे ना ते तू सांभाळून घे. आणि ती तिचा अंथरूण करत असते. तेवढ्यातच तिथे सोहम आणि बबलू येतात आणि तेव्हा मात्र सावली म्हणते की तुम्ही अजून झोपले नाही का? तर सोहम आणि बबलू म्हणतात आत्ता तर कुठे आमचा दिवस उगवला आहे. तेव्हा सोहम म्हणतो की रात्री उशिरा झोपल्याने सकाळी उशिरा उठल्याने बुद्धी तल्लख होते. आणि सावली म्हणते की तुमचं काहीतरी चुकत आहे, असं नाही वाटत का तुम्हाला? रात्री लवकर झोपल्याने सकाळी लवकर उठल्याने बुद्धी तल्लख होते असं आहे. त्यानंतर मात्र बबलू म्हणतो की खाल्लीस ना माती तो. त्यानंतर तो सावलीला पुढे बोलत असतो. तेव्हा सोहम म्हणतो की उद्याचा दिवस हा तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे. त्यानंतर सावली म्हणते की काय स्पेशल आहे उद्या? बबलू सांगण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच सोहम बबलूचं तोंड दाबतो आणि म्हणतो की काही नाही, उद्या समजेल ना तुम्हाला. तेव्हा मात्र सावली म्हणते की नाही नाही, असं कसं? ते मला काहीतरी सांगत आहे, त्यांना सांगू द्या. तेव्हा मात्र बबलू म्हणतो की मी सांगतोय काहीच नाही आणि उद्या तुम्हाला समजेल. असं म्हणून ते दोघे तिथून निघून जातात. सावली मात्र विचारात पडते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सारंग उठतो तेव्हा तो सावलीची वाट पाहत असतो. त्याने सावलीला सांगितलेलं असतं की म्हणजे बोलावलेलं असतं. सावलीसुद्धा घाईघाईने येते आणि सारंगला विचारते काय झालं सारंग सर, तुम्ही मला बोलावलं का? सारंग तिचा हात धरतो आणि तिला गाडीत बसायला सांगतो. सावली गाडीमध्ये बसते तेव्हा सारंगचं लक्ष सोम आणि बबलूकडे जातं. ते हळूच हे सगळं काही पाहत असतात. तेव्हा मात्र सारंग म्हणतो काय आहे तुमच्या डोक्यात? ज्या कुंड्या आहेत ना त्या कुंड्यानेच मी तुम्हाला मारेल आणि मी सगळ्या गाड्यांच्या चाव्या घेऊन जात आहे. मला माहीत आहे तुम्ही आमचा पाठलाग कराल, त्यामुळे मी असं करत आहे. आणि सावलीला म्हणतो की तू बाहेर कशाला आली? बस गाडीत. असं म्हणून घाईघाईने कोणी पाहिलं तर नाही ना या भीतीने सारंग सावलीला तिथून घेऊन निघतो. आणि सावली पाहत असते सारंगकडे की परंतु सारंग काहीच बोलत नाही. पुढे आल्यानंतर सावली विचारते सारंग सर आपण कुठे चाललोय? तेव्हा सारंग म्हणतो की सावली हा प्रश्न तू आज विचारू नकोस. सावली म्हणते की असं कसं सारंग सर? तर सारंग म्हणतो की आजचा दिवस तुझा आहे. आज तुला जे काही करायचं आहे ना ते आपण करायचं आहे. आज फक्त आपण मजा करायची आहे. आणि मग सावली म्हणते की परंतु घरामध्ये खूप कामं आहेत, त्यांचं काय करायचं? मग सारंग फोन लावतो आणि सावलीकडे देतो. तर फोनवर अमृतावहिनी बोलत असतात. अमृतावहिनी फोन उचलल्यावर म्हणतात की म्हणजे वहिनींना सारंग म्हणतो की अमृतावहिनी मला एक सांगा, सावलीला एक प्रश्न पडलेला आहे की ती माझ्यासोबत आली आहे बाहेर आणि मी तिला घेऊन आलेला आहे, परंतु तिला प्रश्न पडला आहे की घरची कामे कोण करणार? तर अमृतावहिनी म्हणतात की सावली घरचे काम तर रोजचेच असतात, ते होतच राहतात. मी आणि सरू मावशी आहेत ना घरचे काम करण्यासाठी, परंतु आताचा जो क्षण आहे ना तो पुन्हा नाही येणार. आजचा दिवस तुझा आहे त्यामुळे तू इकडचं टेन्शन घेऊ नको. आणि ती फोन ठेवते. तर सारंग म्हणतो की आता मिळालं ना तुझ्या प्रश्नाचं उत्तर. तर सावली विचारात पडते की सारंग सरांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे, ते मला कुठं घेऊन जात आहेत. त्यानंतर सारंग हा गाडी थांबवतो आणि त्याने एका साडीच्या दुकानाच्या समोर गाडी थांबवलेली असते. कलानिधी असं त्या दुकानाचं नाव असतं. तिथे गेल्यानंतर सावली विचारते की सारंग सर आपण इथे काय करतोय? तेव्हा सारंग म्हणतो थोडं शांत राहा, आपण इथे का आलो ते तुला लवकरच समजेल. त्यानंतर सारंग सोफ्यावर बसतो आणि सावलीला तिथे घेऊन जातो. तर तिथला एक माणूस त्यांना विचारतो की
काय हवं आहे. सारंग म्हणतो की या दुकानाची वेगळीच खासियत आहे. आणि तेव्हा तो एम्प्लॉय म्हणतो की हो, आमच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या साड्या मिळतात. पूर्ण ट्रॅडिशनल लुकमध्ये सुद्धा आमच्या साड्या आहेत. त्यानंतर तो म्हणतो की आमच्या दुकानात तुम्ही जी साडी घ्याल ती तुम्हाला आणि तुमच्यासोबत जे आहेत त्यांनासुद्धा आवडेल. आणि सावली सारंगकडे पाहत असते. सावलीच्या मनामध्ये प्रश्न पडतो की ह्या साड्या खूप महाग असतील. मात्र तो माणूस म्हणतो की आमच्याकडे 500 आणि त्यानंतरच्या पुढील सगळ्या व्हरायटीमध्ये साड्या आहेत. आता मात्र सावलीच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू येतं. त्यानंतर सारंग साड्या तिला पाहायला सांगत असतो. सावली म्हणते की सारंग सर, परंतु साडी कुणासाठी घ्यायची आहे. तेव्हा सारंग म्हणतो की सावली, आपण दोघीजण आलो आहोत ना, मग साडी कुणासाठी घेणार. तेव्हा मात्र सावली म्हणते की म्हणजे माझ्यासाठी. तर सारंग म्हणतो की हो, आता मात्र तू एकही प्रश्न मला विचारू नकोस. तू फक्त तुला जी साडी आवडेल ती साडी घे. सारंगसुद्धा सावलीसाठी साडी पाहत असतो. सावली सारंगच्या झालेल्या बदलाकडे पाहत असते. तिला वाटते की सारंगमध्ये एवढा बदल कसा झाला. त्यानंतर मग सारंग सावलीला साडी घेऊन पुढे निघतो. आणि तो गाडीत बसल्यावर सावलीला विचारतो की तुला काही खायचं आहे का. तर सावली काहीच बोलत नाही. मग सारंग म्हणतो की तुला काय आवडतं. तर सावली काहीच बोलत नाही. ती सारंगला विचारते, सारंग सर, तुमची तब्येत तर ठीक आहे ना. तेव्हा सारंग म्हणतो काय झालं. तर ती म्हणते की आज तुम्ही ऑफिसमध्ये कामाला गेले नाहीत. आज तुमची सगळी कामे तशीच आहेत. तर सारंग म्हणतो की हो, मी आज तुझ्यासाठी सगळे कामे आणि सगळं काही बाजूला ठेवलं आहे. आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी आहे. त्यामुळे प्रश्न न विचारता मला सांग, तुला काय खायला आवडेल. मग सावली मात्र काहीच बोलत नाही. तर सारंग हा अनेक पदार्थांचे नाव घेत असतो. इटालियन, पास्ता, मंचुरियन, चायनीज, तुला काय आवडेल. तर सावलीच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह असतं. तिला काही समजत नाही की आपण काय खावं. तर ती म्हणते की आपण वडापाव खायचा का. सारंगला मात्र मग देवाची सांगितलेली गोष्ट आठवते. तो म्हणतो की एखाद्याच्या मनातील भावनांची आपण कदर करायला हवी. दुसऱ्याच्या मनातील गोष्ट आपण ओळखायला हवी. आणि सावली मात्र इतक्या म्हणजे छोट्याशा मध्ये देखील खुश होत आहे. तिला वडापाव खाण्यात सुद्धा आनंद मिळत आहे. तर मग सारंग म्हणतो की हो, चल आपण खाऊया वडापाव. मग ती म्हणते की सारंग सर, तुम्हाला आवडेल का. तर सारंग म्हणतो हो, तुला जे आवडेल तेच मलाही चालेल. मग दोघेही वडापावच्या गाडीजवळ थांबतात. आणि मग ते दोघे खाली उतरतात आणि सारंग त्यांना विचारतो की वडापाव आहे का. तर तो म्हणतो की हो, देतो लगेच. तर दोघेही 2 वडापाव हातात घेऊन खात असतात. सारंग सावलीला म्हणतो की इथले वडापाव खूप छान मिळतात. आम्ही इथे कॉलेजमध्ये असताना नेहमी येत असो आणि वडापाव खात असत. सावलीला वडापाव देण्यात येतो आणि तेव्हा सावली वडापाव खाते. सारंग मात्र सावलीकडे पाहत असतो. सावली म्हणते की तुम्हाला माहिती आहे का सारंग सर, आम्ही दर रविवारी आमच्या बाबांची खूप वाट पाहायचो, कारण दर रविवारी ते आमच्यासाठी वडापाव आणायचे. सारंग म्हणतो दर रविवारीच का. तेव्हा सावली म्हणते की फक्त रविवारीच बाजार भरत होता ना, त्यामुळे आम्हाला रविवारीच वडापाव खायला मिळायचा. सारंग सावलीकडे पाहत असतो. त्याला वाटतं की सावली एवढ्याशा गोष्टीमध्ये देखील किती खुश होते. आणि त्यानंतर ते दोघंही निघतात. तर सावली गाडीत जाऊन बसते आणि सारंगला मात्र कंपनीतून फोन येतो. तो फोनवर बोलत असतो. तो बाहेर फोनवर बोलत बराच वेळ उभा असतो आणि सावली ही गाडीत बसलेली असते. आणि खूप वेळ झाल्यामुळे सावलीला गाडीतच झोप लागते. आणि मग सारंग जेव्हा गाडीचं दार उघडतो तेव्हा तो पाहतो की सावली झोपली आहे. मग त्याच्या लक्षात येतं की तिने सीट बेल्ट लावलेला नाही. तेव्हा सारंग तिच्या जवळ जाऊन तिला सीट बेल्ट लावण्याचा प्रयत्न करतो. तर तेवढ्यात सावली ही जागी होते आणि मग सारंग तिला म्हणतो की सॉरी, मी सीट बेल्ट लावत होतो. आणि सावलीला सुद्धा खूप वेगळं वाटत असतं. तीही सारंगकडे पाहत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो.